तर संधी म्हणजे सांधणे, संधी म्हणजे जोडणे. म्हणजे काय होते, संधी कशी होते की ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस अनेक शब्द आपण एकमेकासमोर उच्चारत असतो. पहिला शब्द उच्चारला की लगेच दुसरा शब्द उच्चारतो. तेव्हा काय होते की हे जे शेजारी येणारे वर्ण असतात, इच्चा आणि इच्चा, पहिला शब्द झाल्याच्या नंतर दुसरा शब्द उच्चारतो त्यावेळेस इच्चा शब्द आणि इच्चा शब्द हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि याच्यातून एक नवीन वर्ण तयार होतो. यालाच संधी म्हणत असतात. यालाच काय म्हणतात, संधी म्हणतात. तर आज जे टॉपिक आहे ते आपलं आहे व्यंजन संधी. काय आहे, व्यंजन संधी. तर स्वर संधीमध्ये बघितलं होतं, स्वर संधीमध्ये काय पाहिलं की जेव्हा स्वर प्लस स्वर म्हणजे दोन्हीही वर्ण काय असले पाहिजे, स्वर असले पाहिजे, त्यावेळेस काय होत असते, स्वर संधी होते. परंतु व्यंजन संधीमध्ये तसं नाही. व्यंजन संधीमध्ये काय आहे, दोन्ही वर्ण जवळजवळ येणारे किंवा एकमेकामध्ये मिसळणारे दोन्ही वर्ण काय असले पाहिजे, व्यंजन असले पाहिजे. व्यंजन प्लस व्यंजन किंवा मग एक स्वर चालते. व्यंजन प्लस व्यंजन किंवा व्यंजन प्लस स्वर असं असलं तरीही चालते. पण दोन्ही वर्णापैकी एक वर्ण काय असला पाहिजे किंवा दोन्ही व्यंजनापैकी एक व्यंजन काय असलं पाहिजे, ते व्यंजन असलं पाहिजे. लक्षामध्ये येते, तेव्हाच ती व्यंजन संधी होत असते. आता या व्यंजन संधीचे काही प्रकार पडतात. मग व्यंजन संधीचे काही प्रकार, त्यातले एक प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी. आता प्रथम व्यंजन संधी काय हे समजून घेण्यासाठी काय करावं लागणार, पहिले आपण एक उदाहरण बघू. जसे की एक विपत्काल. विपत्काल. तर पहा, आपण काय बघितलेलं आहे स्वरसंधीमध्ये की ज्यावेळेस पहिला शब्द आणि दुसरा शब्द, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात, तेव्हा त्याच्यातून एक नवीन व्यंजन तयार होते, एक वर्ण तयार होते. मग या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे, द, आणि या दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे, क. मग आता हे दोन्ही एकत्र आले तर याच्यातून तयार होणारा नवीन वर्ण कोणता. तर हे प्रथम व्यंजन संधी याचं एक असं आहे की ज्यावेळेस पहिल्या शब्दातील शेवटचं व्यंजन हे पहिल्या 5 वर्गातील एक असलं पाहिजे. आता पहिले 5 वर्ग म्हणजे कोणते तुम्हाला माहीत आहेत का, क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. याच्यापैकी एक असलं पाहिजे, पण ते अनुनासिक नाही. अनुनासिक सोडून. अनुनासिक कोणकोणते आहे तुम्हाला माहीत आहे, हे आहेत अनुनासिक. मग हे अनुनासिक सोडून बाकी उरलेले जे व्यंजन आहेत त्याच्यापैकी एक असलं पाहिजे या 5 वर्गापैकी. मग या 5 वर्गापैकी द हा त च्या वर्गातील आहे. थ, द, ध हा द हा त च्या वर्गातील आहे. आणि याच्या समोर येणारा म्हणजे दुसऱ्या शब्दातील पहिलं व्यंजन म्हणजे या शब्दाच्या समोर येणारं व्यंजन हे काय असलं पाहिजे, कठोर असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, हे कठोर व्यंजन असलं पाहिजे. आणि क कसं आहे, कठोर व्यंजन आहे. तुम्ही जर व्यंजनाचे प्रकार जर शिकले असाल तर त्याच्यात तुम्हाला माहीत आहे कठोर व्यंजन कोणते, मृदू व्यंजन कोणते, अनुनासिक कोणते आहेत, स्पर्श व्यंजनाचे प्रकार कोणकोणते, हे सगळं संधीमध्ये व्यंजनाचे प्रकार याच्यामध्ये आहे. मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त्याच्या पुढे येणारा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा कसा असला पाहिजे, कठोर असला पाहिजे. मग जेव्हा हे कठोर व्यंजन आणि हे व्यंजन एकत्र येतात त्यावेळेस काय होणार, या दच्या जागी या दच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येणार. पहिलं, मग दच्या याच्यातलं पहिलं कठोर व्यंजन कोणतं आहे,
त. कठोर व्यंजन कोणकोणते? त आणि थ. दच्या वर्गातील फक्त 2 कठोर व्यंजन आहेत, त आणि थ. हे काय आहे? तर कठोर व्यंजन. आणि मग यातलं पहिलं येणार कोणतं? त येणार. मग दच्या जागी त आल्याच्या नंतर काय होणार? त प्लस क जर आपण हे केलं तर शब्द काय होणार? हा जोड शब्द तयार झालेला आहे. आणि आता हेच जोड शब्द या 2 शब्दाला जोडणार आहे. तर कसं? मग शब्द काय? विपत्काल. विपत्काल हा हे जोड शब्द तयार झाला. लक्षामध्ये आलं तुमच्या? आपण काय पाहिलं? 2 शब्द घेतले, एक विपत प्लस काल. दुसऱ्या पहिल्या शब्दातील शेवटचं व्यंजन द. ते पहिल्या 5 वर्णापैकी पहिल्या 5 वर्गातील वर्णापैकी एक आहे. नियम काय? की त्याच्यासमोर येणारं दुसरं व्यंजन कसं असलं पाहिजे? कठोर असलं पाहिजे. मग हे व्यंजन आणि कठोर व्यंजन एकत्र झाल्याच्या नंतर या दच्या जागी म्हणजे या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येणार. आणि द हे तच्या वर्गातील असल्यामुळं काय झालं की पहिलं कठोर व्यंजन त आलेलं आहे. तर त प्लस क हा जोड शब्द तयार झाला आणि त्यांनी विपत्काल हे शब्द नवीन जोड शब्द तयार झालेला आहे. आता आणखीन एक उदाहरण बघू. वाक्पती. प्लस पती. मग याच्यातलं शेवटचं व्यंजन ग. शेवटचं व्यंजन ग. आणि याच्यातलं शेवटचं पहिलं व्यंजन प. आता ग ग हे व्यंजन पहिल्या 5 वर्गातील आहे का? कचा वर्ग, टचा वर्ग जे आपण बघितला, क, च, ट, त, प या वर्गापैकी एक आहे का? तर हो. ग कोणत्या याचे? कच्या वर्गामध्ये येते. क, ख, ग, घ. तर हे ग जे आहे ते कुठं आलं? कच्या वर्गामध्ये आलं. आणि याच्यासमोर आलेला कोणतं व्यंजन आहे? प. प व्यंजन कसं आहे? कठोर व्यंजन आहे. प कसं आहे? कठोर व्यंजन आहे. मग या मूर्ती व्यंजनाच्या समोर जेव्हा कठोर व्यंजन येते तेव्हा याच्यातून जे व्यंजन नवीन वर्ण तयार होतो ते काय असणार आहे? या गच्या वर्गातील पहिलं कठोर व्यंजन. पहिलं कठोर व्यंजन कोणतं आहे? क. म्हणून काय तयार झालं इथंशी? गच्या जागी काय झाला? क. मग आता हे जोड शब्द कसा होणार आहे? कला प जोडून येणार आहे. म्हणजे क प्लस क केला तर साहजिकच हे जोड शब्द असणार आहे. आणि मग हा जोड शब्द काय करणार? या शब्दाला जोडणार. मग काय येणार? आता ग येईल का इथे? नाही. गच्या जागी काय आलेलं आहे? क आलेला आहे. म्हणजे वाक्पती. हे एक नवीन जोड शब्द तयार झाला. आलं लक्षामध्ये? प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय ते? म्हणजे प्रथम व्यंजन संधीचा नियम असा आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दात पहिल्या शब्दातील शेवटचं व्यंजन हे काय असलं पाहिजे? पहिल्या 5 वर्गातली असलं पाहिजे. पहिल्या 5 वर्गातील असलं पाहिजे. पण ते अनुनासिक नसायला पाहिजे. पण ते अनुनासिक असायला पाहिजे का? नाही. आणि दुसऱ्या शब्दातील पहिले व्यंजन काय पाहिजे? कठोर पाहिजे. कसं पाहिजे? कठोर पाहिजे. त्यावेळी काय होते की पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते, तेव्हा ती संधी होते. आलं लक्षामध्ये? आता दुसरा प्रकार
तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधीचं प्रकार बघ. एक उदाहरण पाहू आपण. तृतीय व्यंजन संधीचं एक उदाहरण. आता वाक ईश्वरी. वाक प्लस ईश्वरी. याच्यामध्ये काय आहे? पहिलं व्यंजन क आणि दुसरं ई. तर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण पहिल्या 5 वर्गातील कठोर वर्ण आहे. काय आहे? कठोर वर्ण. हे जे आहे शेवटचा वर्ण कोणता वर्ण आहे? कठोर. कठोर वर्ण तुम्हाला माहीत आहेत ना? क, ख, च, छ, त, ट, त, थ, प, फ. हे कठोर वर्ण माहीत आहेत तुम्हाला? पहिल्या 5 वर्गातील हे 10 कठोर वर्ण. तर मग पहिल्या शब्दातील शेवटचं व्यंजन काय आहे? कठोर व असलं पाहिजे. आणि त्याच्या समोर आलेलं हे काय आहे? स्वर आहे. मृदू व्यंजन किंवा स्वर दोन्हीपैकी एक पाहिजे. तर स्वर आहे. तर पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी झालं. म्हणजे आता एक बघा, पहिल्या शब्दातील शेवटचं व्यंजन क म्हणजे कुठलं आलेलं आहे? कठोर व्यंजन आलेलं आहे. आणि दुसऱ्या याच्यातलं काय आहे? ते स्वर आहे. म्हणजे याचा नियम असा आहे की जर कठोर व्यंजनाच्या समोर स्वर किंवा मग मृदू व्यंजन चालते. स्वर किंवा मृदू दोन्हीपैकी कुठलं तरी एक चालते. जर असं आलेलं असेल, असं स्वरूप जर असेल, असं स्वरूप जर असेल ना, तर काय होते? या कच्या ऐवजी इथे याच कच्या वर्गातील तिसरं व्यंजन येणार आहे. जसे आपण प्रथम व्यंजन संधीमध्ये काय पाहिलं होतं की तिसरा शब्द आलेला असते, तिसऱ्या शब्दाच्या जागी पहिला शब्द येते. पण इथे काय आहे की पहिलं एक शॉर्टकटमध्ये जर पाहिलं ना, क पहिल्या नंबरला येते. क, ख, ग, घ. आणि इथं अनुनासिक घेतलेले नाहीच आहे याच्यामध्ये अनुनासिक. तर बघा, पहिल्या याच्यामध्ये पाहिलं आपण जेव्हा तिसरा वर्ण येते त्याच्या जागी पहिलं कठोर येते व्यंजन प्रथम व्यंजन संधीमध्ये. आणि तृतीय व्यंजन संधीमध्ये काय आहे की पहिलं कठोर व्यंजन आलं आणि त्या कठोर व्यंजनाच्या जागी समोर जर स्वर किंवा मृदू व्यंजन आलं तर या पहिल्या कठोर व्यंजनाच्या जागी याच वर्गातील तिसरं व्यंजन येते. म्हणून याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात. तिसरं मग कच्या जागी काय येणार आहे? ग. कारण कच्या वर्गामध्ये ग किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. म्हणून इथं तिसरं व्यंजन आलं, ते कोणतं आलेलं आहे? ग आलेलं आहे. मग काय? ग प्लस ई. ग प्लस ई जर आले तर काय होत असते? ग प्लस ई एकत्र आले, मिक्स झाले तर काय होणार? गी. आहे की नाही? मग आता हा गी या 2 शब्दाला जोडणार. मग आता क येईल का? नाही. काय येणार कच्या जागी? गी. ई येईल का? नाही, कारण ई या गीमध्येच आलेला आहे. आणि बाकी उरलेला शब्द काय आहे? शोरी. म्हणजे हा नवीन जोड शब्द तयार झाला. समजलं तुम्हाला? आपण काय बघितलं प्रथम व्यंजन संधीमध्ये की पहिल्या शब्दाच्या जागी पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णाच्या जागी त्याच वर्गातील पहिला वर्ण आलेला आहे शॉर्टकटमध्ये, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. आणि तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय की याच्यामध्ये काय सांगितले की पहिल्या वर्णातील शेवटचं व्यंजन पहिल्या शब्दातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी काय झालेलं आहे? त्याच वर्गातील तिसरं व्यंजन आलेलं आहे. म्हणजे सगळ्यात सोपं. ते कठोर स्वरूप म्हणजे कठोर मृदू वगैरे हे ते लक्षात ठेवायला थोडं कठीण जाते, त्याच्यापेक्षा शॉर्टकटमध्ये. इथला शब्द किती नंबरचा? पहिल्या नंबरचा आहे. त्याच्या जागी येणार त्याच याच्याच वर्गातील
तिसरं व्यंजन म्हणजे तृतीय व्यंजन संधी. आणि प्रथम व्यंजन संधीमध्ये काय असते, इथं आलेल्या व्यंजनाच्या जागी पहिलं या त्याच्याच वर्गातील पहिलं व्यंजन येते. फरक लक्षामध्ये आला तुम्हाला, प्रथम व्यंजन आणि तृतीय व्यंजन संधी म्हणला. आता याचं आणखीन एक उदाहरण लक्षामध्ये घेऊ. वाक प्लस विहार. वाक प्लस विहार. पहिले काय आला, क. क कसं आहे, कठोर व्यंजन. कोणतं व्यंजन आलेलं आहे, कठोर व्यंजन. कठोर व्यंजनाच्या समोर काय आलं, व. आता पहिला शब्द आपण घेतलं होतं उदाहरण, तेव्हा कठोर व्यंजनाच्या पुढे काय आलेला होता, ई आला होता. ई काय आहे, स्वर. आणि व काय आहे, मृदू व्यंजन. व काय आहे, मृदू व्यंजन. तर नियम काय आहे की कठोर व्यंजनाच्या समोर एक तर मृदू व्यंजन आले पाहिजे किंवा मग स्वर आले पाहिजे. मृदू व्यंजन किंवा स्वर दोन्हीपैकी कुठलं तरी एक आलं पाहिजे. त्यावेळेस काय होणार, याच्यातून एक नवीन शब्द जे वर्ण तयार होणार आहे नवीन, ते काय असते, याच्या रांगेतलं 3 नंबरचं असणार आहे. मग याच्या रांगेतलं 3 नंबरचं आधीच्या उदाहरणात आपण बघितलं, कच्या नंतर काय आहे ते ख आणि 3 नंबरला येणार असते ते ग. म्हणजे हे सोप्या पद्धतीमध्ये. मग ग आणि व, ग प्लस व जर केलं तर काय होते, हे शब्द येणार आहे. आणि याने काय होणार आहे, मग यांना जोडणार असणार आहे. मग काय शब्द काय ते, वाक्विहार. लक्षात आलं तुम्हाला. अशा पद्धतीने संधी होते. आणखी तिसरं एक उदाहरण घ्या, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. सत प्लस आचार. सत प्लस आचार. आता पहा, पहिल्या शब्दातील शेवटचं व्यंजन त. नियमानुसार त कसं आहे, कठोर व्यंजन. त कोणतं व्यंजन आहे, कठोर. तुम्हाला माहीत आहे ना कठोर व्यंजन कोणकोणती आहे तर ते. आणि याच्या समोर पहिल्या शब्दात दुसऱ्या शब्दातील पहिलं व्यंजन आलं, पहिलं वर्ण आला, ते काय आहे, आ. आ काय आहे, स्वर. मग या तृतीय व्यंजन संधीचं स्वरूप कसं आहे की पहिल्या या कठोर व्यंजनाच्या समोर येणारं व्यंजन किंवा ते एक तर मृदू व्यंजन असलं पाहिजे किंवा स्वर असलं पाहिजे. कठोर व्यंजनाच्या समोर येणारं वर्ण किंवा व्यंजन ते काय असलं पाहिजे, एक तर स्वर असलं पाहिजे किंवा मग मृदू व्यंजन असलं पाहिजे. दोन्हीपैकी एक पाहिजे. मग इथे आलेलं हे काय आहे, स्वर आहे. मग त प्लस, आता मग त काय आहे, पहिलं कठोर व्यंजन आहे. मग या तच्या आता संधीचं नावच काय, तृतीय व्यंजन संधी. मग तृतीय व्यंजन संधी असल्यामुळे काय होणार, तच्या जागी काय येणार, याच्याच वर्गातील तिसरं व्यंजन येणार. मग तिसरं व्यंजन काय आहे, तिसरं तुम्हाला माहीत, त, थ, द, ध, न आहे ना. मग तच्या वर्गातील तिसरं व्यंजन द आहे. म्हणजे तच्या जागी काय येणार, द. आणि द मध्ये काय मिक्स होणार, हा आ. मग ज्यावेळेस द प्लस आ असं स्वरूप तयार होते ते काय असते, दा. काय होणार, दा. म्हणजे मग यात हे दा इथे येऊन या दोन शब्दाला जोडणार आहे. मग शब्द कसा, आता त येईल का इथे, नाही. तर काय येणार, दा आणि चार म्हणजे सदाचार. नवीन जोड शब्द तयार झालेला आहे ते सदाचार. आलं लक्षामध्ये तुमच्या. तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधीमध्ये आपण काय पाहिलो की पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण हे कठोर व्यंजन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, कठोर.
आणि इथे दुसऱ्या शब्दातील पहिलं एक तर स्वर पाहिजे किंवा मग मूर्धू व्यंजन पाहिजे. दोन्हीपैकी कोणतं तरी एक चालते. मग याच्यात हे एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा याच्यातून एक नवीन वर्ण तयार होणार असते. ते असते याच वर्गातील 3 नंबरचं व्यंजन इथे येणार आहे. मग जसे की तच्या रांगेतलं तिसरं व्यंजन कोणतं आहे? द. आणि द मध्ये त्याच्या समोर असलेलं व्यंजन किंवा स्वर ते मिक्स होऊन त्याच्यासमोर जे जोड शब्द तयार होते त्याने या 2 शब्दाला जोडणार. ती झाली तृतीय व्यंजन संधी. समजलं तुम्हाला तृतीय व्यंजन संधी? आणखीन एक उदाहरण घ्या. आता सच प्लस आधी, अच प्लस आधी, अच प्लस आधी. आता यातला शेवटचा वर्ण च कसा आहे? कठोर आहे. तृतीय व्यंजन संधीचा नियमच असा आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हे कठोर असला पाहिजे. आणि दुसऱ्या याच्यातलं पहिलं आ आहे. आ काय आहे? स्वर आहे. मग नियम काय आहे? एक तर हे कठोर व्यंजन पाहिजे पहिल्या याच्यातलं शेवटचं, आणि दुसऱ्या याच्यातलं पहिलं व्यंजन एक तर स्वर पाहिजे किंवा मग ते मृदू व्यंजन पाहिजे. पहिला शब्द हे काय पाहिजे? एक तर स्वर किंवा मृदू व्यंजन पाहिजे. जेव्हा मग आता मग आता काय होणार? च्या जागी काय येणार? याच्यात च्या वर्गातील तिसरं व्यंजन. च्या वर्गातील तिसरं व्यंजन कोणतं आहे? चा वर्ग तुम्हाला माहीत आहे. च, झ हे व्यंजन आहे. आणि हे अनुनासिक आहेत. अनुनासिक संधीमध्ये नाहीच आहे. तर मग च्या वर्गातील तिसरं व्यंजन कोणतं आहे? च, ज. म्हणजे तिसरं व्यंजन कोणतं आहे? ज आहे. म्हणजे या च्या जागी काय येणार आहे? ज. च्या जागी काय येणार? ज. आणि ज मध्ये हा स्वर मिक्स होणार. जेव्हा ज मध्ये आ मिक्स होते त्यावेळेस काय होणार? जा. ज प्लस आ म्हणजे जा. मग हा जा या 2 शब्दाला जोडणार. तर काय होते? आजादी. आलं लक्षामध्ये? स्वरसंधी, तृतीय व्यंजन संधीचा नवीन शब्द तयार झाला. आजादी. आणखीन एक उदाहरण बघा. अप प्लस ज, शेवटचं व्यंजन प. याच्यातलं कोणतं आहे? ज. आता नियम काय सांगते की पहिलं व्यंजन काय असलं पाहिजे? कठोर व्यंजन. काय असलं पाहिजे? कठोर. म्हणजे प काय आहे? कठोर आहे. याच्या समोर येणारं एक तर काय पाहिजे? स्वर किंवा मूर्धू व्यंजन. समोर येणारं स्वर किंवा मूर्धू पाहिजे. ज काय आहे? मूर्धू व्यंजन आहे. ज हे मूर्धू व्यंजन आहे. मग हे 2 जर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर कठोर असेल तर त्याच्या समोर येणार मूर्धू जर असेल तर या पच्या जागी काय होते? याच वर्गातील तिसरं व्यंजन येते. पच्या वर्गातील तिसरं व्यंजन. पच्या वर्गातील तिसरं व्यंजन काय आहे? प, फ, ब, भ. आता बघा, म्हणजे तिसरं व्यंजन काय आहे? पच्या वर्गातील ब. म्हणजे पच्या जागी काय येणार? ब. ब प्लस ज म्हणजे हे शब्द तयार झाला. म्हणजे हा शब्द या 2ला जोडणार. अब्ज हा नवीन जोड शब्द तयार झाला. तृतीय व्यंजन संधी तुम्हाला समजली. पहिली प्रथम व्यंजन संधी, दुसरी तृतीय व्यंजन संधी. आणि तिसरी
तिसऱ्या प्रकारामध्ये काय आहे, तिसरा एक प्रकार बघू आपण की त्याच्यामध्ये समजा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अनुनासिक जर असेल तर काय होते, संधी होताना पहिल्या व्यंजनाच्या जागी ज्या वर्गातील आहे त्याच वर्गातील अनुनासिक त्या व्यंजनाबद्दल येते. आता जसं की म्हणजे काय, दोन शब्द दिलेले आहेत, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण एक व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दातील एक व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अनुनासिक आहे. अनुनासिक आहे तर या दोनोबद्दल हे जर याच्या समोर जर अनुनासिक आलं, या व्यंजनाच्या समोर जर अनुनासिक आलं तर या व्यंजनाच्या जागी याच्या वर्गातील अनुनासिक येते. याच्या वर्गातील अनुनासिक येते. म्हणजे आपण याच्या पहिले काय पाहिलं होतं, प्रथम व्यंजन संधीमध्ये पाहिलं की तिसरं व्यंजन येते तेव्हा त्याच्या जागी पहिलं व्यंजन येते. तृतीय व्यंजन संधीमध्ये पाहिलं की पहिलं व्यंजनच्या समोर आलं की त्याच्या जागी तिसरं व्यंजन येते. आणि याच्यामध्ये या व्यंजनाच्या समोर जर अनुनासिक आलं तर या व्यंजनाच्या जागी याच वर्गातील अनुनासिक येते. आता ते कसं, त्याचं एक आपण उदाहरण बघू. तवा, आता बघा यातलं पहिलं व्यंजन काय आहे, क. याच्या समोर आलेलं आहे न काय आहे, अनुनासिक आहे. अनुनासिक माहीत आहे तुम्हाला, 5 अनुनासिक आहे. तर ते हे 5 अनुनासिक आहेत. या 5 अनुनासिक तर समोर पहिल्या वर्णाच्या व्यंजनाच्या समोर जर अनुनासिक आलं तर याच्या जागी याच वर्गातील अनुनासिक येते. कच्या वर्गातील अनुनासिक कोणता आहे, मग कच्या वर्गातील अनुनासिक तुम्हाला माहीत आहे कोणता आहे, हे आहे. मग कच्या जागी काय येणार, कच्याच वर्गातील अनुनासिक येणार आणि बाकी शब्द जशाला तसा असणार आहे. मग जसं की वांग निश्चय हा जोडशब्द तयार झाला. आणखीन एक उदाहरण बघ, जगन्नाथ. जगन्नाथ जर आता हे व्यंजन तर एक व्यंजन आहे, तर काय आहे, व्यंजन आहे. याच्या समोर न हे काय आहे, अनुनासिक आहे. तर काय आहे, अनुनासिक आहे. तर मग व्यंजनाच्या समोर जर अनुनासिक आलं तर या व्यंजनाच्या जागी काय येते, त्याच्याच वर्गातील अनुनासिक येते. त्याच्याच वर्गातील काय येते, अनुनासिक येते. मग तच्या वर्गातील अनुनासिक काय आहे, तच्या वर्गातील अनुनासिक कोणता आहे, न आहे. तच्या वर्गातील अनुनासिक न आहे. म्हणजे बघा त, थ, द, ध आणि न काय आहे, अनुनासिक आहे. मग तच्या वर्गातील म्हणजे त आल्यामुळं त्याच्या वर्गातील अनुनासिक हे. मग काय होणार, न प्लस न म्हणजे काय होते, मग शब्द काय तयार होणार आहे, जगन्नाथ. जोड शब्द काय तयार झाला, जगन्नाथ. समजलं तुम्हाला संधी कशी होता येते. आपण एक प्रथम व्यंजन संधीमध्ये पाहिलं की मृदू व्यंजन आलेलं आहे. मृदू व्यंजनाच्या जागी शेवटच्या शब्दातील समजा असं मृदू, कठोर असे व्यंजन असं सांगितलं तर ते थोडं लक्षात राहायला कठीण जाते. तर आपल्या सोप्या भाषेमध्ये जर सांगितलं तर शेवटच्या शब्दातील पहिल्या शब्दातील शेवटचा शब्द काय असणार आहे, तिसरं व्यंजन जर असेल तर त्याच्या जागी येते पहिलं व्यंजन. याच्या समोर पाहिजे कठोर व्यंजन. तृतीय व्यंजन संधीमध्ये काय बघितलं, जर पहिलं व्यंजन आलेलं असेल तर त्याच्या जागी काय येते, त्याच वर्गातील तिसरं व्यंजन येते.
आणि या अनुनासिकाच्या नियमामध्ये काय आहे की जर व्यंजनाच्या समोर अनुनासिक आलेला असेल तर या व्यंजनाच्या जागी याच्याच वर्गातील अनुनासिक येते, याच्याच वर्गातील काय येते अनुनासिक येते. मग याचं आणखीन एक उदाहरण बघा. सत प्लस मत्ती. सत प्लस मत्ती. आता त काय आहे एक व्यंजन आहे, पण व्यंजनाच्या समोर आलेला म काय आहे अनुनासिक आहे. मग तच्या वर्गातील मग आता नियम काय आहे की या व्यंजनाच्या समोर जर अनुनासिक आलं तर इथे काय येणार याच्या वर्गातील अनुनासिक येणार. मग तच्या वर्गातील अनुनासिक काय, मग तच्या वर्गातील अनुनासिक त थ द ध आणि न. तच्या वर्गातील अनुनासिक न, म्हणजे हे न प्लस म बरोबर काय होणार. मग याने हे दोन शब्द जोडले जातील. नवीन शब्द जोड शब्द तयार होणार आहे ते काय सन्मती. अशा पद्धतीने हे व्यंजन संधीचे प्रकार झाले, 3 प्रकार झाले. तर बाकीचं आपण समोरच्या